जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सतरंगी फॅमिली मधून मंगेश देसाई आणि दिगंबर नाईक. गोली मार भेजे में भेज जोर करता है, भेज का सुनेगा तो मरेगा कल्लू मामा, कल्लू मामा, कल्लू मामा, कल्लू मामा. कल्लू आपला कल्ला काय म्हणजे तुमका वाटलं असाल मी आता मालवणी आतंकवादी करतलाय, पण नाही, मी तालिबानी आतंकवादी करतलाय. ह्याच्यासाठी आमच्या मालवणीत एक म्हणा, यवाजला साधात तर दळीदार की त्याग बाधा. तर आता तालिबानी ऍक्टिंग सुरू. गलबला गलबला गलबला. आम्ही इथे आतंकवादी प्रशिक्षण सुरू केलंय. प्रचंड असा प्रतिसाद आलाय. फेसबुकवर लाईक्स येत आहेत, बाईक्स येत आहेत, नाईक्स येत आहेत, मध्यमवर्गीय बायकांचे फोन येत आहेत. टीव्हीवरचे कुकरी शो बंद करा आणि हे शो सुरू करा, कारण आम्ही काय बनवायचं हे शिकलोय, पण आता आम्हाला कसं जगायचं हे शिकायचंय. अलबला सलबला गलबला. आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ, नम ससा मानुस मेरा सबकी खबर रखता हूँ. आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ, नम ससा मानुस मेरा. क्या नाम ससा माणूस है मेरा. क्या नाम ससा माणूस है मेरा. अरे क्या कसा माणूस आहे हा? किती वेळा सांगावं लागतं तुला? नाम ससा माणूस है मेरा. मतलब ससा माणूस, ससा ससा सर्वसामान्य माणूस. वो क्या होता है? वो मानुष ही होता है, लेकिन ससे जैसा होता है. मऊ नहीं, आगाऊ. आगाऊ विचार करने वाला मध्यम वर्गीय मानुष पहले ही विचार करता है जिंदगी का. वो मानुष है मैं. लेकिन तुम इधर क्यों आया? इधर क्यों आया? इधर प्रशिक्षण लेने को आया. अगर तुमको यहाँ प्रशिक्षण लेना है हाँ, तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल, त्याची उत्तर द्यावी लागतील. विचारा ना, विचारा ना. काय मी मध्यम वर्गीय. आम्हाला प्रश्न ऐकायची सवय, विचारायची नाही. विचारा विचारा. या प्रशिक्षणाची तुम्हाला कुणी माहिती दिली? अर्धांगिनी. या अर्धांगिनी क्या होता है? अर्धांगिनी हाफ बॉडी. हाबुडी हाबुडी उदर क्षिती का? हाफ बॉडी असं मधून जर कापलं तर काय होणार? डेड बॉडी. अरे डेड बॉडी नहीं. हमारे में कैसा रहता है, एक नवरा रहता है, एक बायको रहती है. तो बायको है ना, वो अर्धांगिनी रहती है. तुम्हारे में एक बायको रहती है. हाँ. हमारे में तो 4 बायको रहते हैं. अरे बापरे, मग तुमचा तर बर्थडे केक होणार. वाइफ. वाइफ हमारे पास तो सिर्फ नाइफ है. हाँ, तुम्हारे पास नाइफ, हमारे पास वाइफ. हाँ. दोघांची धार सारखीच. समझा. हाँ. लेकिन तुम इधर आया क्यों? वो उसने मेरे को बोला हाँ. कि बाजू में कुछ प्रशिक्षण चल रहा है. हाँ. तुम जाके लेके आओ प्रशिक्षण. ऐसा? म्हणून मी चौकशी करायला इकडे आलो. हाँ. इकडे येण्यासाठी काय काय आणावं लागेल? 2 बंदुका. हाँ. एक छोटी एक मोठी. आणि घालायला गोळ्या. आणि अंगात घालायला या काय अंगातच घालायला गोळ्या? एवढ्यानी फक्त बेंबी झाकणार. अरे कपड़े भी पहनने पड़ते हैं. कपडे भी पहनने पड़ते. तुम्हारा सरनेम काले है, तुम काले पहनो. नहीं, मेरा सरनेम नाडकर्णी. अभी नाडकर्णी कलर के कपड़े मैं कहाँ से लाऊं? तुम एक काम करो. हाँ. तुम काले कपड़े पहनो, नहीं तो सरनेम चेंज करो और काले करो, नहीं तो मुंह काले करो. लाहौल बिना कुवत. वो बिना कुवत नाही, विला कुवत आहे. तुझी कुवत नाही म्हणून बोललो, बिना कुवत. नाही, पण मला ना प्रशिक्षण घ्यायचंय. मला सांगा, तुम्ही आम्हाला काय काय देणार, काय काय पुरवणार? आम्ही तुम्हाला फक्त जेवण देणार, पाणी तुम्हाला आणावं लागणार. पाणी आम्हाला आणावं लागणार? हा अन्याय आहे. ए! अन्याय रे. आम्ही पाणी आणणार रे, आमचं ठरलेलं आहे. पण मला सांगा, तुम्ही पाणी का नाही देणार? तुमच्याकडे नळ नाही का? आमच्याकडे नळ आहे, पण दमयंती नाही. अरे बापरे, विनोदाचा दहशतवाद इथे पण पोहोचला वाटतं. अरे वैसा नहीं. एक बार हमने ऐसा फ्री में पानी दिया था. सगळी लोक इथंच आंघोळीला आली. बरं. धुणी धुवायला लागली, कपडे धुवायला लागली. आमच्या सगळ्या बंदुका भिजल्या. काही बायकांनी तर रणगाड्यांवरती कपडे वाळत घातले. ये देखो, मैंने 4 रणगाड़ा लाया था. एक बाई ने क्या किया, एक रणगाड़े के टोक को अपने साड़ी का टोक बांधा, दूसरा टोक दूसरे रणगाड़े के टोक को बांधा.
मैंने सोचा रनगाड़ा गया किधर। हाँ। साड़ी ऊपर करके देखा तो रनगाड़ा नीचे गाड़ा। ये तो कुछ नहीं। हाँ। एक बार मैं दोपहर को सोया था, आँखें उगड़ के देखा तो बच्चे लोग है ना, हाँ। गोट्या गोट्या नहीं गोल्या गोल्या खेल रहे थे। तो एक बच्चे ने मेरे को पूछा, अंकल कुटली मारू, डावी का उजवी। मैं बोला क्यों मार रहा है? ये तो कुछ नाही, एकानं तर तापाच्या गोळ्या म्हणून 2 गोळ्या पाण्याबरोबर घेतल्या. कुठली नाही फाटली. आतडी आतडी. आतमध्ये दारू, गोळीची दारू फाटली. दारू वाईट, दारू वाईट, हा. दारू वाईट. वाईट, वाईट. दारूमुळे बॅलन्स पण जातो आणि बँक बॅलन्स पण जातो आणि बाकी घरची कटकट वेगळी. अरे मेरे बारे में भी वैसाच है. क्या? आता दिनभर माणूस माणसं मार के आएगा तो मेरी बीबी 2 पेग भी मारने को नहीं देती. अरे, तुमच्या लक्षात आलं काय का? ते? जगातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आतंकवाद नाहीये, मग? बायकोचा आतंकवाद आहे. गलबला. अरे बापरे. पण तुम्ही इथे काय ट्रेनिंग घेणार? आपण ट्रेनिंग सुरू करूया. ट्रेनिंग सुरू. पहिलं रनिंग. हा. एक साथ रनिंग सुरू कर. रनिंग सुरू कर. हे? अशी ऑर्डर देऊन कोणी रनिंग करणार नाही आमच्यात. मग आमच्याकडे वेगळी ऑर्डर, काय ऑर्डर आहे? मध्यम वर्गात वेगळी ऑर्डर. परेल बस आली. परेल बस आली. परेल, बस परेल, आली. परेल, अरे रुक ना. गेली बस, गेली दुसरी आली बस. रुक 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 रुक. अरे वापस गई बस, गई वापस बस गई. अशा 2-2, 3-3 बस जातात. मग शेवटी एखादी बस मिळते ती आम्ही पकडतो. इसके समोर कंडक्टर सुट्टा है? नहीं है. चल नीचे उतर. तुम्हारे पास है? नहीं. चल नीचे उतर. नहीं, लेकिन आतंकवादी बनने के लिए मारामारी करना जरूरी है. अरे होते तर आमच्या 5वीलाच पुजलेलं कशी काय? समजा. हा. समजा ही सगळी ट्रेन हा, हा, हा. मोठी लोकल अरे बापरे, गच्च भरलेली. ट्रेन बघा ना. माणसाने गच्च भरलेली. याचं कसं आपल्याला घुसायचंय. पण यात आपण घुसणार कसं? कसं कसंही स्क्रिप्ट असलं तरी 10 मार्क मिळवण्यासाठी आपण जी मरमर करतो तसं. धक्का काय को माराय? धक्का मत मारे. धक्का नाही मारे का? सीधा खडे रे, सीधा खडे रे ना. धक्का काय को मार रहा? भाई साहब, हाँ. बोरली है क्या? बोरली. क्या? बोरली. ये कौन सा ट्रेन है? विरार फास्ट. तेरे को किधर जाने का है? बोरली. फिर ये गाड़ी में काय को चढ़िया? तो क्या हुआ? बोरीली को है ना बहुत गाड़ियाँ. हाँ? लेकिन मेरे को बोरली उतरने का है. फिर अभी विरार उतरने का वापस बोरीली आने नहीं, का. नहीं, मेरे को उतरने का. चल बाजू उतरने हट, का? चल. जा फिर चल निकल जा. ए, बंटी, इसको बोरीली उतरने का है. अरे यार, मारता काय को है? मारने का नहीं. जाना, जाना. मारता क्यों है तू? जाना. मेरे को उतरने का बोरली. वापस चढ़ेगा गाड़ी में? नहीं चलेगा. चढ़ने का नहीं? नहीं चलेगा. निकाल. तू मेरे बोरली गाड़ी में आ, तेरे को देखता हूँ. जिसको बोलते हैं गिरो तो भी टांग ऊपर. लाहौल बिना कुवत. हाँ, डेंजर है सब. डेंजर है. सरहद में घुसना आसान है, लेकिन विरार फास्ट में घुसना आसान नहीं है. मैंने हमारा यही कहना है. हाँ. तुम्ही इकडे या, हाँ. आमच्या राडे घाला, हाँ. आमच्या लोकला उडवा. हाँ. आमचं काही घेणदेण नाही, हाँ. आमचं काही वाद नाही. पण आमच्या सगळ्यात महत्वाचा वाद आहे आमच्या फास्ट विरार गाडीमध्ये बोरिवलीवाल्यांनी चढायचं नाही. ऐसा है? ठीक है, ठीक है. अभी हथियार का ट्रेनिंग. ये लो बंदूक. ये बंदूक है. पकड़ो, गोली मारो. गोली मारने की. मारने का गोली. टारगेट बोलो ना. टारगेट. टारगेट क्या होता है? ऐसे कैसे मैं बोलूं? हाँ? अरे हम मध्यम वर्गीय आदमी हैं. हाँ, हाँ. टारगेट चाहिए, टारगेट. ऐसा? EMI भरने का टारगेट. हाँ, हाँ, फ्रिज लेने का है 2 साल का टारगेट. ऐसा? EMI हाँ, हाँ. गाड़ी लेने की 4 साल का टारगेट. घर लेने का है 15 साल का टारगेट. ऐसा? अभी ये पैंट लिया. इसका क्या टारगेट? नहीं, ये गेट में फटके टार हो गए. टारगेट गिर करो. मार मार मार. मारो. वो सामने काला रंग दिखता है, उधर मार. इधर उधर मत मार. मार कटेंगे. इधर मार. का मारने का किधर है? इधर सामने. हे समोर. हाँ. हे समोर. हाँ. अरे मग एवढे कोण कष्ट घेते? अरे क्या कर रहे थे? अरे मध्यम वर्गीय माणूस है मैं, इतने कष्ट लेने के नहीं रहते. अच्छा ठीक है, अभी हाँ. बॉम्ब देता हूँ. ये ले 2 अरे बॉम्ब. बाप रे. एक तेरे पास, हाँ. एक मेरे पास. ये दो. इसको पिन होता है. हाँ मालूम है मेरे को. हाँ. बोरीवली का 92 है. अरे वो पिन कोड नहीं. पिन होता है, पिन. वो दांत से ऐसा निकालना होता है. हाँ. यानी अक्का मोहल्ला उडू शकतो. आणि अंदाज चुकला तर? मोहल्ला पण उडवू शकतो. ये देख, मैंने पिन निकाला. अभी मैं फेंक रहा हूँ. देखा? कान बंद कर, कान बंद कर. देख धमाका. बाप.
मंग्या साला काय नशीब आहे आपलं. काय झालं? पंच तर फुटत नाही तर बॉम्ब पण नाही फुटला. आता मी काढतो. आता मी पिन काढतो. निकाल 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 निकाला निकाला. फेंको फेंको फेंको. ही पिन फेंक. अरे पिन फेंक दिया. ये अरे बॉम्ब. मैं लेके क्या करूं यार. बॉम्ब है. हे मंग्या है. फुटला. हो. ही तर मेंढा तोफ. पाहिलं, आतंकवादी असून सुद्धा किती डाऊन टू अर्थ आहे. चला, माझं काम झालं. प्रशिक्षण शिबिर मला उडवायचं होतं ते मी उडवलं. हा गेला. अरे आता गेला. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. वा 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 वा. हा कॉमेडीचा दहशतवाद आम्हाला फार आवडलाय. बघूयात परीक्षकांपर्यंत किती पोहोचलाय. स्वप्नील सर. दिग्या, मला हा आतंकवादी फार आवडला. ह्याचं कारण असं की तू ह्याच्यात कुठेही इतकंही मालवणी पण येऊ दिलं नाहीस. फार चांगला ऍक्ट. दोघांनी खूप छान काम केलं आणि ॲज युजल आम्हाला खूप खूप एंटरटेन केलं. त्याबद्दल गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. थँक्यू. मला ऍक्ट खूप आवडला. जसं हा म्हणतो नेहमी की तुम्ही कॉमेडी त्याच्यामधली सोडली नाही, त्यामुळे आम्ही खूप हसत होतो. मालवणी आतंकवादी नाही होऊ शकत दिगंबर नाईक, त्याच्यामुळे मला आवडलं ते. काहीतरी एक तुम्ही म्हटलीत ती मालवणी, काय होती ती? यवाजला साधात दळीदार कित्याक बाधा. आम्हाला पण सांग ना अर्थ. मला नाही कळलं म्हणून. जे आपल्याला हवं ते जर आपल्याला वेळेवर मिळालं तर आपल्याला दारिद्र्य कशाला लागेल. मला ऍक्ट खूप आवडला आणि थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. थँक्यू. वा क्या बात आहे. आणि गुणांकडे वळण्याआधी आपण वळूयात महागुरु सचिन पिळगावकर यांच्याकडे. दिगंबर मंगेश, तुम्ही अतिशय टॅलेंटेड आर्टिस्ट आहात हे नव्यानं सांगायची मला आवश्यकता वाटत नाही. तुमचा हा ऍक्ट खूप इंटरेस्टिंग होता आणि थॉटफुल होता. अभिनंदन. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि आता बघूयात की किती गुण मिळतात. स्वप्नील सर किती गुण? 9 गुण. आणि अश्विनी मॅम 9.5 18.5 गुण मिळालेले आहेत.